आज गंमत अशी झाली की मला आज गवारीची भाजी बनवायची आहे ग्रेव्ही टाईप, आणि आज जो मसाला बनवलेला आहे त्या भाजीसाठी तो शूट करायचं विसरून गेली. असो, कधी कधी होतं असं, कारण मला विसरायला होते, कारण योहानला पण बघावं लागतं मध्ये मध्ये, म्हणून असं होतं माझ्यासोबत. आता त्या वाटण्याची रेसिपी मी पुढे सांगते, पण त्याआधी मी इथे पहिले पीठ मळून घेते, कारण पीठ मळून मला 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे, म्हणून मी पटकन हे काम करून घेतलं. आणि ते झाल्यानंतर दिवाबत्ती करायची होती, आणि एका साईडला जो मसाला ॲड केला होता पॅनमध्ये तो पण गरम होत होता, म्हणजे की शिजत होता, आणि पटकन इथे मग दिवाबत्ती लावून घेतली. मग हे झाल्यानंतर जाऊन बघितलं तर मसाला मस्त शिजला होता, आणि छान 10-15 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचा, आणि त्यानंतरच आपण जी गवार आहे तोडलेली ती ॲड करायची. आता ही गवार मी कच्चीच इथे ॲड केलेली आहे. तुम्हाला जर बॉईल करून ॲड करायची असेल ना तरीही चालतं, तरी छान वाटते खायला ही भाजी. मग आता इथे ही भाजी शिजते तोपर्यंत मी चपाती बनवायला लागली. आता मी तुम्हाला सांगते त्या वाटणामध्ये मी काय काय ॲड केलेलं आहे. तर थोडेसे शेंगदाणे आणि तीळ हे थोडंसं भाजून मी ॲड केलेलं आहे मिक्सरमध्ये. त्यामध्ये लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर नाही तर कोथिंबीरच्या ज्या दांड्या असतात ना ते ॲड करून मी त्यामध्ये फिरवलेलं आहे, आणि थोडंसं पाणी टाकून म्हणजे असं ग्रेव्ही टाईप आपण केलेलं आहे. बाकी त्यामध्ये कांदा, टोमॅटो काही ॲड केलेलं नाही आहे, काही मसाले लागत नाही. मी इवन हळद पण टाकलेली नाही आहे ह्या भाजीमध्ये, फक्त मिरची ॲड केलेली आहे वाटणामध्ये, म्हणून मग मसाला पण ॲड केलेला नाही आहे, म्हणून मग ही भाजी तुम्हाला ग्रीन दिसेल. आणि हे झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशीची तयारी करायची होती, तर ती म्हणजे की मला इथे दुधी मुठ्या बनवायच्या आहेत, तर ते मी बनवून घेतले. म्हणजे मी फोडणी देणार नाही, पण फक्त असं उकळवून ठेवून देईल. मग हे भाऊ आला होता माझा, आणि मस्त हे भाज्या घेऊन आला होता, आणि मी तर अजून खुश झाली, कारण मला खूप आवडतात भाज्या. मग जेवण वगैरे झाल्यानंतर जेवायला बसले, तर ही बघा अशी ग्रेव्ही टाईप होते, आणि भातासोबत चपातीसोबत खूप छान वाटते खायला. आणि मग हे झाल्यानंतर पूर्ण किचन आवरून घेतलं मी, सफाई केली, भांडे वगैरे घासले, गॅस सर्व पुसून घेतला, कट्टा पुसून घेतला. हे पूर्ण करता करता मला अक्षरशः 10 वाजले, आणि सर्व झालं. आणि मग मी योहानसाठी इथे ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवले. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.